परमपूज्य भगवाध्वज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे कैवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि ताठ मानेने जगायचंय हे ज्यांनी आम्हाला शिकवलं आणि महिलांना ज्यांनी संघटनेमध्ये मानाचं स्थान दिलं ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. पक्षप्रमुख आणि केवळ पक्षप्रमुख नाही तर या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि संपूर्ण भारत ज्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहे, कारण जे वचन दिलं ते पाळणारा जो कोण असेल तर ते पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आणि खऱ्या अर्थाने शिवसेना किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माणसं जोडायची जी कला सांगितलेली आहे ती कला आत्मसात असणारे, म्हणजे बोलता बोलता सगळ्यांची नावं घेणारे आणि संतोषला विसरू शकत नाही. तसं मी संतोषला विसरू शकत नाही, कारण माझे मिस्टरही संतोष आहेत आणि ते बरोबर आहेत माझ्या. बोलता बोलता सगळ्यांची नावं घेणारे आणि प्रत्येक माझा कार्यकर्ता हा पुढे आला पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे हे सांगणारे जिल्हा प्रमुख संजय पवार साहेब. म्हणजे काल पुण्यावरून निघाले त्याच्याही आधी ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली पहिला फोन साहेबांचा आला की ताई तुमची अशी अशी नियुक्ती झाली आणि खरंच जाणवलं की कोल्हापूरचा रांगडी बाज आणि खरंच आदरातिथ्य प्रेम की निघाल्यापासून ताई तुम्ही पोहोचला का, तुमची सोय व्यवस्थित झालेली आहे का, हे सगळं पाहणारे जिल्हा प्रमुख संजय पवार साहेब, सहसंपर्क प्रमुख विजयजी देवणे साहेब, दक्षिण संपर्क प्रमुख आणि सतत सातत्यात संपर्कात असणारे मंगेशजी साळवी साहेब, उपजिल्हा प्रमुख अच्युत साळोखे, पोपट डांगट, तालुका प्रमुख विनोद खोत, विराज पाटील, राजू यादव हे सर्व, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख दिनेश परमार साहेब, उपतालुका प्रमुख अनिल पाटील, शांताराम पाटील, दत्ता पाटील, दयानंद शिंदे हे सर्व. आणि आज सकाळपासून जे तुम्ही म्हटलात की रस्ते फार खूपच सुंदर आणि रस्त्यावर धावणाऱ्या लालपरींची तर तुम्हाला गंमत नंतर सांगेलच, पण या सगळ्या मार्गावर मला सुखरूप नेणाऱ्या आमच्या स्मिताताई आणि सोबतीला जिल्हा प्रमुख शुभांगीताई पवार, गीताताई या सगळ्या व्यासपीठावर उपस्थित आहे. आणि तुम्ही सर्व निष्ठावंत, कारण आज विष्ठा खाणाऱ्यांपेक्षा निष्ठा जपणाऱ्यांना फार गरज आहे, आज काळाची गरज ती आहे. आणि हा कार्यक्रम फक्त इथं उभा असणाऱ्यांसाठी नाही हे मी आवर्जून सांगते, कारण माझ्या आजूबाजूला ज्या माता भगिनी कष्टकरी कामगार वर्ग आजूबाजूला जात येत आहे, माझी त्यांना विनंती नाही आहे की तुम्ही थांबा, कारण तुम्ही थांबणार नाही, कारण कष्ट केल्याशिवाय तुमचं पोट भरणार नाहीये हे मलाही माहिती आहे. पण तुमच्या खात्यामध्ये 15 लाख ज्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्यांनी हसत खेळत इथून निघून जावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे. ज्याच्या ज्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा झालेले आहेत आणि ज्याला वाटतं माझ्या घरी आता कायमस्वरूपी आजचे दिन आहेत त्यांनी इथं थांबायचीच गरज नाही असं मला तरी वाटतं. आलेत का खात्यामध्ये 15 लाख? आलेत का? नाही. बरोबर आहे, कारण काय झालंय दादा, मला असं वाटतं की माझ्या खात्यात नाही आली पण दादांच्या खात्यात आले असतील, दादांना वाटते माझ्या नाही आले पण माझ्या शेजारच्या खात्यात आले असतील, त्यांना वाटते माझ्या नाही आले त्याच्या शेजारच्या आले असेल, पण कोणाला कशाला विचारा, आले असते तर मला उगाच वाईट वाटायचं माझ्याच का नाही आले. मी 9.5 वर्ष झाले वाट पाहतोय माझ्या कधी खात्यात येणार, माझ्या कधी खात्यात येणार. पण एकदा हिंमत करून विचाराच, आजूबाजूला उपस्थित आहे त्यांनी एकदा सगळ्यांना विचारात, हळू आवाजात विचारलं तरी चालेल. हा माईक बंद नाही ना होणार आहे बघा, माईकची व्यवस्था कोणाकडे आहे ते बघून घ्या, नाही तर काय होईल हल्ली बोलायला काय केलं की आवाज बंद केले जातात, मग ते माईक बंद होतील, टीव्ही चॅनेल्स बंद केले जातील, बंदी टाकली जाईल, पेपर वाचत नाही असं सांगितलं जाईल. जे रोज सकाळी उठून सामनाचा समाचार घेत असतात, अरे सामन्यात काय आलंय तेच म्हणतात, आम्ही सामना मला माहिती नाही कधी वाचला नाही. ही दुनिया आहे हल्ली, खोट्याची दुनिया आहे ना, खोटं आहे पण अगदी रंगून सांगितलं गेलेलं आहे.
मगाशी मी म्हटलं तसं ज्या रस्त्यावरून आम्ही गेलो त्या रस्त्याला लालपरी धावत होते आणि दादा म्हटले तसे त्या रस्त्याला काही आजच लालपरी म्हणजे एस टी बस धावत नाही, वर्षानुवर्ष त्या रस्त्याने एस टी बस जात आहे. पण सध्या सगळ्यांनी जर डोळे उघडे ठेवले तर लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी एस टी जुनीच आहे, रस्ते खराबच आहेत. म्हणजे दादा म्हटलं तसं चंद्रा उतरण्याऐवजी तिथं जास्त खड्डे आहेत, पण ते तसंच आहे, बाकी सगळं तसंच आहे. पण एक गोष्ट प्रामुख्याने बदलली आणि ती म्हणजे प्रत्येक एस टीवर सुंदर सुंदर 3 हसऱ्या चेहऱ्यांच्या, असं वाटतंय ते चेहरे नक्की कोणावर हसतात ते आपल्यावर हसतात की काय हे नीट निरखून पहा. कैसे उल्लू बनाया. मैं हमेशा बोलता था अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे मेरे प्यारो भाई और बहनों, अच्छे दिन आएंगे. पण हे खरंच मूर्ख निघाले, त्यांनी विचारलंच नाही कोणाला अच्छे दिन येणार आहे आणि तेही मान्य करत गेले, हो अच्छे दिन येणार आहेत. आले अच्छे दिन. अदानी, अंबानी, नीरव मोदी यांना अच्छे दिन आले आणि ते भूर झालेले आहेत. मग त्या लालपरीवर वेगवान सरकार. किंवा दुसरं एक होतं की गणेश उत्सवाच्या भक्तीची न्यारी, चला करूया कोकणाची वारी. जसा काही कोकणातील नोकरदार वर्ग, मुंबई पुण्याला राहणारा नोकरदार वर्ग, चाकरमान्या पहिल्यांदाच कोकणात चाललेला आहे वारी करायला, अशी ॲडव्हर्टाईज केली गेली होती. अरे त्याला रोज गणेश उत्सव जेव्हा येतो त्याला काही सुट्ट्या जास्त मिळालेल्या नाहीत का, तिकिटाचे दर कमी झालेत असाही काही भाग नाही. पण जाहिराती करायच्या आणि त्या जाहिराती कोणाच्या खर्चावरून आहेत मावशी, असं वाटत असं जाऊ दे ते जाहिराती करतात, या ताईला काय करायचंय. पण बोलायची गोष्ट ही आहे की जाहिराती त्यांच्या होतात ते, पण तो पैसा आपल्या कष्टाचा जातोय ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही चर्चा करायची आहे. आम्हाला कुठंही रात्री वेषांतर करून जाण्याची किंवा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही. आमचा बाप माणूस आणि आम्हाला ज्या बाप माणसाला ज्यांनी शिकवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. समाजासाठी काम करा आणि तेच बाळकडू उद्धव साहेबांमध्ये आहे. म्हणून मला वाटतं दादा या मोकळ्या व्यासपीठावर रात्रीची वाट न पाहता आणि कशाचीच वाट न पाहता खुलेआम चर्चा करणारा जर कोणता पक्ष असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे. उठा, स्वाभिमान बाळगा, समाधान बाळगा, स्वाभिमान बाळगा आणि जनतेला ठामपणे सामोरे जा. हा सांगणारा पक्ष जर कोणता असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. गद्दारांनी गद्दारी केली. एक गाणं आलेलं आहे पाहिले, अवघड हाय गड्या उमगाया बापर. रे बाप कळणं फार अवघड गोष्ट आहे. जेव्हा तो बाप धापा टाकत होता, जेव्हा उद्धव साहेब आजारी होते, आजारपणाची चौकशी करण्याऐवजी तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे तुम्हाला बाप कधी कळणार नाहीये. बाप बदलण्याची तुमची सवय आहे. बरेच जण म्हटले कतलिया साप बदलले, ते बरंच काय बोलत, त्यांच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही, कारण त्यांचा समाचार जर कोणी घेणार असेल तर ते तुम्ही घेणार आहात एवढं लक्षात ठेवा. आणि यालाच ते घाबरलेले आहेत. म्हणून एक तरुण युवक वारंवार सांगतोय, अरे होऊन जाऊ दे आमने सामने, होऊन जाऊ दे आमने सामने. तो युवक आहे माननीय आदित्य साहेब ठाकरे. वारंवार सांगतात इलेक्शन लावा आणि कळू दे जनतेच्या मनात काय आहे. किती वर्ष ऐकायचं दादा ती मन की बात, कधीतरी ऐका की जन की बात. मन की बात ऐकत बसायचं कोण कुठून बोललं, पण ही खरी चर्चा आहे ती खरंच समाजासमोर आहे. आज तुम्ही आम्ही विचारा प्रश्न आणि होऊ द्या बोलखेल. मग ते वारंवार सांगतात निवडणुका लावा, पण ती निवडणुका लावायची म्हणजे आम्ही जे आज 3-4 ठिकाणी फिरलो, रस्त्याला एस टी स्टँडवरून जाणारेही ताई थांबून ऐकत होते, कारण त्यांनाही जाणवत होतं. पण ते सगळे एकाच गोष्टीची वाट पाहून आहे, ते म्हणजे इलेक्शन कधी लावली जातीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान रचलेलं आहे त्या संविधानावर घालायचं काम केलेलं आहे. कारण मतदानाचा हक्क बाबासाहेबांनी कोणतीही जात, कोणतंही लिंग, वर्ण, कोणताही भेदभाव न ठेवता समानतेचा हक्क दिलेला आहे. पण त्याच्यावरच घालायचा आहे. त्यामुळे जर तुम्ही कोल्हापूरमध्ये कुस्ती हा खेळ
प्रसिद्ध आहे. कुस्तीमध्ये एकेरी डाव, दुहेरी डाव असे बरेच डाव असतात, पण 2024ला एकच करायचं आहे, यांना चितपटच करून टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग आपल्या सगळ्या हक्कांवर घाला घातलेला आहे. दोनच गोष्टी सोडल्या पाहिजेत, एक म्हणजे एसटी आणि दुसरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा. कारण एसटीने कोणता श्रीमंत माणूस प्रवास करत नाही. अदानी अंबानी कधीच एसटीने येणार नाही आणि कोणत्याच श्रीमंताची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली नाही. पण आज तुम्ही म्हणताय की पोलखोल चर्चा करायची. ताई बरोबर आहे, आपली मुलं शाळेमध्ये जातात. कोणत्या मोठ्या शाळेमध्ये जातात का आपली मुलं? नाही जात. अरे सामान्य वर्ग आहे. इथं बसणाऱ्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या मराठी मीडियमच्या शाळांमध्ये जाणार आहे, पण त्या शाळांचं सुद्धा खाजगीकरण करायचं आहे आणि ती शाळा दत्तक द्यायच्या आहेत. दत्तक द्यायच्या, आज दत्तक द्यायच्या आणि 1-2 वर्षांनी म्हणायचं नाही, आता त्या शाळा त्यांनाच देऊन टाकल्या. कारण मागच्या 75 वर्षामध्ये काय केलं याचा पाढा वाचत बसण्यातच वेळ घालवलेला आहे. संसद भवनामध्ये सुद्धा भाषणामध्ये दुसऱ्यावर टोकण्यातच यांचा वेळ जातो. यांनी काय केलं याची जर यादी काढली तर यांनी खरेदी काहीच केलं नाही, पण विकायला सगळं काढलं. ते कसं झालंय, बापाचं वावर विकायचं आणि घर बांधलं म्हणून फुशारकी मारायची. ही आत्ताची परिस्थिती झालेली आहे. जे इतक्या वर्ष बापाने जपलं तेच वावर विकलं, कुठंतरी 1-2 खोल्या बांधल्या म्हणायचं आम्ही प्रगती केली. अहो, विकास आणि प्रगती व्हायला इथं सगळे सुज्ञ नागरिक आहेत. विकास किंवा प्रगती व्हायला 9 महिने सुद्धा पुरे असतात. 9 महिन्यात विकास आणि प्रगती होते, पण सरकारच वांझोट आहे, त्यामुळं त्यांच्याकडे कधीच विकास आणि प्रगतीचा पाळणा हलणार नाही. आणि तरीही वाट पाहत बसलेत की आम्ही काहीतरी टेस्ट टू बेबीचा तरी प्रयत्न करू, त्यामुळं 2047 पर्यंत तरी आम्ही विकास करू. पण आता जनता भुलणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे 2047ला विकास होईल, या भूल थापांना बळी पडायचं नाही. मी काही तुम्हाला प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. ही चर्चा आहे आणि ही चर्चा खुलेआमच झाली पाहिजे. कोणत्याही वेशांतरात वगैरे काही नाही. जसं आहे दादा म्हटले तसं, दादा अगदी रोखठोक बोलले. इथं प्रत्येक जण बसलेला हा निष्ठावंत आहे आणि जे प्रश्न विचारले जातात ते आम्हाला विचारलेले आहेत. इथं जाणाऱ्या सामान्यांना त्या बघा, त्या मावशी सुद्धा बघतात की काय बोलतात, ते पट्टाय प्रत्येकाला की हो माझ्याही मनात बाई हेच आहे, माझ्याही घरात एक लेक आहे, पण त्या लेकीचं जर संरक्षण होऊ शकत नाही, बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणायचं आणि टीव्हीला बातमी लागली, मणिपूरची बातमी लागली की बातम्याच बंद होऊन जातात. मणिपूरमध्ये इंटरनेटच बंद केलं जातं, तिथं नग्न अवस्थेत महिलेची दिंड काढली जाते. त्यावेळेस यांच्या महिला काहीच बोलत नाही. बरोबर आहे मावशी? आज एका आपल्याला महिलांना कशाची काळजी असते? मुलगी वेळेवर घरी आली नाही तर काळजी वाटते. पण जर महाराष्ट्राचं मणिपूर व्हायचं नसेल तर वेळीच यांना रोखलं पाहिजे, हे लक्षात घ्या. जर आपण म्हटलो, जाणाऱ्या येणाऱ्यांनी विचार केला जाऊ दे आम्हाला काय करायचंय, करा चर्चा, आम्हाला काय करायचंय, मणिपूर तिकडं जळतंय, मी तर आहे ना व्यवस्थित आहे, व्यवस्थित घरी जाताना थकलाय ना, पगार पाणी हातात आहे ना, मुलांच्या शाळांची फी व्यवस्थित आहे ना, शिक्षण व्यवस्थित आहे, शिक्षण भरती नाहीये, तरुण मुलांना नोकरी धंदे नाहीयेत, या सगळ्या गोष्टी मग काय व्यवस्थित चाललंय? व्यवस्थित एकच चाललंय, शेठ महागुरु झालेले आहेत, परदेश वाऱ्या करून येतात, ते मस्त मस्त कोट शिवतात ते आणि परदेशातून हात हलवतात ते, एवढंच मस्त चाललंय. आणि भारतातल्या एकाही पत्रकाराला पत्रकार परिषद आजपर्यंत घेतलेली नाही, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच देता येणार नाही. म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मी तुम्हाला जे प्रश्न विचारते ते प्रश्न बघा, तुम्हाला काय त्याची उत्तरं येत आहेत. 15 लाख रुपये खात्यामध्ये आले का? नाही. आले का? नाही. पाहिजे, मला वाटतं की आजूबाजूला जे जाणारे आहेत त्यांच्या खात्यामध्ये 15 लाख नक्कीच येऊन गेलेले आहेत. बरोबर आहे का? 15 लाख आले का ताई? नाही आलेले. काळं धन आलं का? नाही. नोटाबंदी केली, काय सांगितलं होतं? काळं धन येणार आपल्या सगळ्यांना. सगळा पैसा, काळा पैसा जो स्विस बँकेमध्ये आहे
तो पैसा भारतामध्ये येणार, सगळ्यांना मिळणार. झालंय का असं काही? नाही. काय झालंय ताई? आपणच कुठंतरी घर खर्चाला म्हणून ठेवलेले असतील ते पैसे सुद्धा काढून द्यायची वेळ आली आहे आपल्याला. परत 2000च्या नोट आता बंद केली. किती सर्रास 2000ची नोट आपण वापरत होतो का? होती सगळ्यांकडे 2000च्या नोटा? होय. पाहायलाच मिळत नव्हती 2000ची नोट आणि तरी बंद केली. म्हणजे ह्या नोटा कुठं गेलेल्या आहेत ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. दाऊद मल्ल्या किंवा नीरव मोदी हे भारतामध्ये फरफटत आणलं का यांना? नाही. रोजगार मिळाले का? नाही. रोजगार मिळाले नाही. पण एक रोजगार तरुणांना मिळालेला आहे आणि तो रोजगार म्हणजे काय आहे तुमच्या जर लक्षात येत असेल तर 30 पैसे आणि 40 पैशावर फक्त मोबाईल हातामध्ये घ्यायचा आणि अंधभक्त होऊन ट्रोल करत राहायचं. याच्यापेक्षा वेगळा रोजगार इथं काहीही दिलेला नाही. त्यामुळे डोळे उघडा, अंधभक्त होऊ नका. गंगा स्वच्छ झाली का? अहो, ज्या गंगेमध्ये आपण पाप धुवायला जातो यांनी त्यांचीच पाप कोरोनाच्या काळामध्ये त्या गंगेमध्ये प्रेत वाहून गेली. आणि म्हणून आम्ही ठामपणे म्हणतो की या महाराष्ट्राचं सुदैव होतं त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये संपूर्ण जग चक्रासारखं थांबून गेलं होतं. एखादं चक्र घर फिरावं आणि एकदम थांबावं तसं जग थांबलं होतं. पण आपलं सुदैव होतं त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याच नदीमध्ये अशी प्रेत वाहताना दिसली नाही. कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाने सुरक्षित राहिलं पाहिजे ही काळजी उद्धव साहेबांनी घेतलेली होती. घरातल्या प्रत्येक माता भगिनी जेव्हा संध्याकाळी टीव्ही लावायच्या आणि उद्धव साहेबांना ऐकायच्या तेव्हा आश्वस्त व्हायच्या. खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावलेली होती. आता काय सांगतात हे लोक? उद्धव साहेब घराबाहेर पडत नाही. अहो, ते घराबाहेर पडत नव्हते, पण सर्वात जास्त गुंतवणूक त्या काळामध्ये आणली होती ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि आता तुम्ही काय करताय? वळलं इकडं की गुजरातची दिशा दाखवून द्यायची. रोजगार धंदे महाराष्ट्रात येणार होते ते गुजरातकडे वळवायचे. हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांना तिकडंच न्यायचं गुजरातकडे. म्हणजे काय, तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात का गुजरातचे आहात हेच कळत नाही. महागाई कमी झाली का? नाही. कमी झाली का? नाही. अहो, 300चा गॅस सिलेंडर 1200ला झाला ना. म्हणजे महागाई झाली ना कमी? झाली ना महागाई कमी? आधी तुमच्याकडे फक्त गॅसला पैसे द्यायला 300 रुपये होते. आता तुम्ही 1200 रुपये देताय की किती पैसा तुमच्याकडे आलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट का दादा, मला रक्षाबंधनला भेट मिळाली. म्हणजे मलाच नाही, सगळ्यांना भेट मिळाली. 200 रुपये कमी झाले. मग म्हटलं चला आता 200 रुपये कमी झाले, पण काय नशीब असेल, मी अगदी एक दिवस आधीच सिलेंडर घेतला होता म्हणून ती भेट काय मला मिळाली नाही. तर जाऊ दे म्हटलं. तर घरचे म्हणायला लागले काय आता सासूरवाशी नसले की म्हणतात ना, काय आणलं भावानी, काय दिलं? म्हटलं अहो भावानी आता 200 रुपये कमी झालं नाही, या महिन्यात बुक केला, पुढच्या महिन्यात बुक करल, त्याच्या पुढच्या महिन्यात, म्हणजे सतत आता मला 200 रुपये तरी कमी होतील. पुढच्या महिन्यात 400 कमी होतील. जसा वाढत गेला तसा टप्प्याटप्प्याने कमी होईल. पण भाऊ गजबच निघाला. महिनाही झाला नाही तर कालच गॅस सिलेंडर 209 रुपयांनी वाढवलेला आहे. मग लक्षात येत नाही ही बहिणीला भेट दिली का बहिणीची थेट लूटच केलेली आहे. ते असं लूट करणारे जर सरकार असेल, एक लक्षात घ्या, सुरतेची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. त्यामुळे या सुरतवाल्यांना महाराष्ट्राची लूट करून द्यायची नसेल तर महाराष्ट्रावर परत एकदा भगवाच फडकला पाहिजे. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस भगवा फडकल त्याच वेळेस या महाराष्ट्रातील लेकी बाळी सुखात असतील, सुरक्षित असतील. आज आम्ही दिवसभर फिरतोय, आज तुमच्यामध्ये आम्ही आहोत, पण शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. कोणत्याही महिलेकडे वाईट नजरेने पाहण्याची ताकद कोणाची होणार नाही. हातात बांधलेलं शिवबंधन हे त्याचं प्रतीक आहे. त्यामुळे असंच खंबीर नेतृत्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये हवं आहे. पुढचा प्रश्न आहे, मेक इन इंडिया झाला का?
नाही स्टार्टअप इंडिया झाला का? नाही. नवे नवे उद्योग सुरू केले असतील तुम्ही सगळ्यांनी. अरे अर्थ तर कळू दे ना. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया. एक आजी आली, आजी म्हटली, आता नातू म्हटलं, आजी तुला आता तिकिटाचे पैसे कमी झालेत. आजी खुश झाली, झाले ना महिलांना अर्ध तिकीट झाले दादा एसटी मध्ये. आजी खुश झाली, नातू मला, आजी ते रांगेत बिंगेत उभं राहणं सोडून दे आता. काय येडेवानी, एवढं मोदी साहेब आहेत आणि तू रांगेत कुठं उभं राहते? हे बघ हातात मोबाईल आहे, हिथून बुक करतो तू तिथं एसटीत बसशील तर हवा घेशील मस्तपैकी. आजी म्हणली असू दे बाबा, आता नव्या जमान्याचं कर बुक. आजीने तिकीट बुक केलं, आजी खुश झाली, चला आता मला अर्ध तिकीट आहे. तसंही 60 वय झाल्यावर तिकीट अर्धच होतं, पूर्णच बंद आहे. तिकीट बुक केलं तर पूर्ण तिकीट पडलं. आजी म्हणले असं कसं रे झालं? नाही नाही काहीतरी पैसे तू बघ कुठं तरी मोबाईल मध्ये गेला असं. नाही म्हटलं अगं आजी खरंच एसटी मध्ये गेल्यावर कंडक्टरला विचारलं अरे असं कसं झालं? म्हणली घरून तिकीट बुक केलं मोबाईल वरून तर पूर्णच पडतंय, इथं येऊन रांगेत उभं केलं तरच अर्ध तिकीट आहे. आता विचार करा, महिलांनी कुटुंब सांभाळायचं, तिकिटासाठी रांगेत उभं राहायचं तर त्यांना अर्ध तिकीट मिळणार. ही तर तुमच्या सगळ्या वेगवान निर्णयाची पोलखोल आहे. निर्णय वेगवान आहे, राबवणार कोण हेच माहिती नाहीये. शासन घरोघरी आहे आणि जनता वाऱ्यावरी आहे. शासन घरोघरी येत आहे पण पकडून आणलेले सगळे जे लाभार्थी आहेत त्यांना माहितीच नाही आम्ही का आलोय. आमचं इथं काहीच काम नव्हतं पण आम्हाला म्हणले या एसटी देतो सगळं देतो, तुम्ही येऊन तर बसा, आमचे मुख्यमंत्री येणार आहेत. शासन दारोदारी आणि ज्यांना लाभ घ्यायचा आहे ते वाऱ्यावर येत, त्यांचं ते अजून वाट पाहतात आमच्या दारात कधी शासन येणार आहे, कधी आम्हाला सगळं. म्हणजे कसं झालंय माहिती का? आता तुम्ही म्हणताल असं का बोलती ही ताई, पण जुनीच गोष्ट आहे, जुनीच दारू आहे, फक्त बाटल्या बदलल्यात आणि त्याला लेबलिंग वेगळं केलेलं आहे. अशी बात झाली, कारण त्यांना तीच सवय रात्रीच्या चर्चा करायची. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. लक्षात घेण्यासारख्या योजना जुन्याच आहेत पण त्याला नावं वेगळी दिलेली आहेत आणि जनतेला भुलीस पाडलेलं आहे. पण एक योजना नवी होती आणि जी खऱ्या अर्थाने कोरोना काळामध्ये भुकेलेला अन्न देणारी ठरली, ती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. 5 रुपयामध्ये त्या भुकेलेल्याला अन्न दिलं आणि त्यांचं खरेच आशीर्वाद शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेले आहेत. संकट येत राहतात, आपण संपलोय असं वाटतं पण संपत असताना जिथं आपलं अस्तित्व टिकलेलं आहे, आपण टिकलो तिथूनच आपली पुन्हा एकदा सुरुवात असणार आहे हे विसरता कामा नये. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी संपूर्ण जनता आहे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आज या सर्व कष्टकरी वर्गांना दुसरा महत्वाचा प्रश्न, आरक्षण मिळालं का? नाही. आरक्षण मिळालं कोणाला? नाही मिळालं. चीन घाबरला का? नाही. दहशतवाद थांबला का? नाही. अहो मग सगळ्याचीच उत्तरं नाही आहेत तर मग तुमचे आजचे दिन कोणते होते? येत आहे लक्षामध्ये? सगळंच नाहीये. ना पैसा मिळाला, ना पगार वाढला, ना महागाई कमी झाली, ना नोकऱ्या मिळाल्या, ना चीन घाबरला. उलट चीन 1-1 इंच आतमध्ये येत चाललेला आहे. जर सगळंच नाहीये तर मग आजचे दिन कोणते आणि तुम्हाला पुढं तरी का निवडून द्यायचंय हे जनतेने लक्षामध्ये घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही लक्षामध्ये घेताल, शेतकऱ्याला हमी भाव मिळालेला नाही. आज शेतकरी जो शेतकरी जे धान्य पिकवतो त्याचा भाव ठरवायची त्याला मुभा नाहीये, तो ठरवत नाही, व्यापारी ठरवतो. पण त्याच टोमॅटोचं ज्यावेळेस सॉस तयार होतो तर सॉसची किंमत कंपनी ठरवणार. मग काय, मग हा बळीराजा जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? आणि ज्या राज्यामध्ये निवडणुका येतील त्या राज्यांमध्ये नुसतीच आश्वासनं. म्हणूनच उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की हे जे काही जुमले, निवडणुकीचे जुमले, हम ये करेंगे हम वो करेंगे म्हणणारे, आणि महत्वाचं आत्ता निवडणुका येतील म्हणून महिला आरक्षण विधेयक जाहीर केलेलं आहे की महिलांना आरक्षण मिळणार आहे. जाहीर केलं, महिला खुश होतील. पण गंमत कशी आहे, पाटलांनी गाव जेवण ठेवलेलं आहे, चूल बंद करायची आणि जेवायला यायचं. पण जेवण कधी आहे? नातवाच्या बारशाला. नातवाचं बारसं कधी आहे?
झाल्यावर. पोराचं लग्न कधी आहे? जेव्हा पोरग जन्माला येईल त्यावेळेस. पाटलाला अजून पोरगच झालं नाही पण नातवाच्या वर्षाचं गाव जेवण ठेवलंय. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. महिला आरक्षण आहे, महिला संसदेत येऊन बसल्या पाहिजेत असं वाटतंय. पण कोणत्या महिला? ती बार्बी डॉल असते पहा आपल्या घरामध्ये, चावी दिली की भावली डुलते डुलते, तशा बावल्या हव्या आहेत. ज्या वेळेस मणिपूरला महिला जळत असते तेव्हा शांत बसणाऱ्या महिला पाहिजेत. म्हणजे स्मृती इराणी असतील, चित्रा वाघ असतील, नावातच वाघ आहे, डारकाळी कधी फुटलीच नाही. अशा ज्या आहेत त्या तेव्हा आवाज देणार, तेव्हा शांत बसणार. आणि ज्या वेळेस उद्धव साहेबांनी एकच शब्द उच्चारला, तो पण जनतेकडूनच आला होता, माहितीये कोणता? टरबुजा. तो शब्द काय उच्चारला? या चित्राताईंनी तर रानच पेटून दिलं आणि विदूषकाचे ड्रेस द्यायला निघाल्या. म्हणून मला वाटतं त्या चित्राताईंना एकच सांगणं आहे की ते ड्रेस जर कोणाला द्यायचा असेल तर तो किरीट सोमय्या जो उघडा होऊन मोबाईलवर अश्लील चाळे करत होता, दुसऱ्याच्या फाईली उघड्या करत होता, तो स्वतः उघडा झाला, त्याला द्यावेत ते. पण अशा वेळेस जर गप्प बसणाऱ्या महिला तुम्हाला संसदेत पाठवायच्या नसतील तर यांची ही गोडदोड इथंच थांबवली पाहिजे. आणि हे जे चर्चेचे मुद्दे आहेत, चर्चा करून इथं थांबायचं नाही. ही चर्चा आपण प्रत्येकाने घरोघरी करायची आहे. मग आमच्या ताई असतील, आमचे दादा असतील, त्यांनी घरी जाऊन ही चर्चा करायची आहे की नक्की आपल्याला काय मिळालं. जर काय मिळणारच नसेल तर यांना 2024ला चितपट करून या महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा आहे. या भारतामध्ये सत्ता बदल हा झालाच पाहिजे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.